नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुणे, सामान्य माणसाच्या प्रगतिशील विचारांचा. सातकरवाडी येथे गरीब शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून नुकसान. दिनांक 4 मार्च 2024 रोजी खेड तालुक्यातील सातकरवाडी येथे भर दुपारी शंकर विष्णू सातकर या गरीब शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक आग लागून त्यांची शेतीची अवजारे, स्वयंपाकासाठी साठवलेले सरपण तसेच पूर्ण गोठा जळून खाक झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेतकरी अतिशय गरीब असून वयोवृद्ध पत्नीसोबत ते राहत आहेत. त्यांना कोणाचाही आधार नाही. झालेल्या प्रकरणाचा पंचनामा करून शासनाने दखल घेऊन झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती शंकर विष्णू सातकर यांनी जनसंवादशी बोलताना केली. प्रतिनिधी देवेंद्र ओव्हाळसह आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुणे. शासनाने काहीतरी भरपाई आता करून द्यायला पाहिजे, एवढी विनंती करतो. आम्ही दोघंच नवरा बायको आहेत, मुलगा नाही, काय नाही. आम्हाला इथं रानावर राहत होतो. आता गावात आमची यात्रा आहे म्हणून गेलो होतो. कांताबाई शंकर सातकर, राहणार सातकरवाडी. राहणार सातकरवाडी. आमची इथं नुकसान झाली, आमची लई नुकसान झाली बघा. इथं शासनाने भरून द्या, भरपाई द्यायला पाहिजे आम्हाला. आम्हाला कोण मूल नाही, बाळ नाही, काय नाही. मुली आहेत फक्त, त्या गेल्या. त्यांची 2 मुली आहेत, ते त्यांच्या इकडे गेल्यात. आता इथंच आम्ही राहत होतो, पण आता यात्रेमुळं गावात सामान होती, लाकडं आपली याची हावताची मै घेते, 9च्या 9 मै. काम आहे कोणी मला तर माहिती आहे का, तुम्ही यायचं काय 1-2 वर्ष पाळायचे, तिच्यावर आपलं चाललं होतं. आडकी आपलं वैरण का मोठी करायचं. विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जनसंवाद न्यूज पुणे.